भारतातील कोणत्याही बँकेत जर तुमचं बँक अकाउंट असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण आता RBIने सर्व बँकेच्या वेबसाईटमध्ये एक छोटासा बदल केला आहे आणि हा छोटासा बदल जर तुम्ही लक्षात घेतला तर तुमचं मोठं नुकसान होण्यापासून वाचणार आहे. आता भारतातील सर्व बँकांच्या वेबसाईटच्या डोमेनमध्ये .bank.in हा डोमेन लागणार आहे. उदाहरणार्थ तुमचं जर HDFC बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुमच्या बँकेचा डोमेन हा hdfc.bank.in झालेला आहे. आणि असंच जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल तर तुमच्या बँकेच्या वेबसाईटमध्ये SBI.bank.in हा डोमेन ॲड झालेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही अननोन नंबरवरून जर बँकेची वेबसाईट आली आणि त्या वेबसाईटच्या शेवटी जर .com असं लिहिलेलं असेल तर तुम्ही आता समजून जा की ती वेबसाईट खोटी आहे. आणि जर त्याच वेबसाईटच्या मागे जर .bank.in हा डोमेन लागलेला असेल तर तुम्ही समजून जा की ही जेन्युइन म्हणजे खरी वेबसाईट आहे. त्यामुळे हा छोटासा बदल लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.